आजच्या या तिसऱ्या दिवसाच्या आनंद मेळावा तथा मातृसंमेलनाच्या तिसऱ्या दिवशी आपल्यामध्ये उपस्थित असलेले आदरणीय डॉक्टर श्रीनिधी राजे यांना विनंती करतो की त्यांना आमच्या चिमुकल्यांना मार्गदर्शन करावे. बघता नाही आहे आनंद मेळावा आणि तुमच्यामध्ये फार जास्त काही मी वेळ घेणार नाही आहे, पण थोडक्यात मी माझे शब्द म्हणतो. विद्येची माता देवी सरस्वती आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले माननीय संचालक सुनीलजी लाहोटी, आपल्या शाळेचे प्राचार्य गवले सर, इतर अधिकारी वर्ग आणि शिक्षक बंधू आणि माझे विद्यार्थी मित्रमैत्रिणी. आजचा जो कार्यक्रम आहे आनंद मेळावा, या सगळ्यासाठी मी पहिले सगळ्यांना तुम्हाला शुभेच्छा देतो. अगदी उत्साहाने या सगळ्या कार्यक्रमामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हायचं आणि आनंद घ्यायचा. आता शाळा म्हटल्यानंतर एक संस्काराचं केंद्र असतं, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ते शिक्षण तर सगळं मिळतंच, सगळ्या प्रकारचे संस्कारही मिळतात. आता तुम्ही म्हणाल आनंद मेळाव्यामध्ये कसला संस्कार, पण जर बारकाईने विचार केला तर या आनंद मेळाव्यामध्ये आपल्याला एक प्रकारे व्यावसायिकतेचं शिक्षण हे दिलं जातं. व्यावसायिकतेचं शिक्षण म्हणजे काय, की मी माल तयार करणार, तो बाजारात नेणार, तो विकणार, त्यातून मी पैसा कमवणार, नफा कमवणार. हा जो संस्कार आहे, हा संस्कार याची सुरुवात असं समजा की या कार्यक्रमापासून आपल्याला मिळते. हा एक संस्कारच आपली शाळा या कार्यक्रमाच्या माध्यमातून देते. आनंद तर आपण घेणारच आहोत सगळे, परंतु या दृष्टीने जर विचार केला तर आपल्याला एक प्रकारे व्यावसायिकतेचं, ज्याला बिझनेस मॅनेजमेंट आपण म्हणतो, असं शिक्षणसुद्धा आपल्याला ही शाळा देत असते. आता हे तेव्हा शक्य होईल, हा संस्कार पूर्ण तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही सगळे आपापल्या सगळ्या कृतीचा हिशोब ठेवाल. मी कोणता पदार्थ बनवणार आहे, तो पदार्थ बनवण्याला मला काय काय साहित्य बाजारातून आणावं लागलं, त्याच्यासाठी मी किती पैसे खर्च केले, त्यानंतर तो माल माझा किंवा तो पदार्थ किती विकला गेला किंवा खपला ज्याला आपण म्हणतो, त्याच्यातून मला किती पैसे मिळाले, असा सगळा जेव्हा तुम्ही जमा खर्चाचा हिशोब ठेवाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की आपण काय केलं म्हणजे आपल्याला अधिक नफा मिळाला असता. तर हा जर तुम्ही सगळा प्रयोग केला तर हे शिक्षण तुम्हाला, हा संस्कार देऊन मिळू शकतो असं मला वाटतं. बस एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.